तर पवार कुटुंब जे आहे ते आता बारामतीमध्ये पोहोचलेलं आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आक्रोश पाहायला मिळतो। हीच बारामतीची ही धावपट्टी आहे की ज्या ठिकाणी अजित पवार यांचं विमान उतरणार होतं, मात्र तो दुर्दैवी अपघात झाला आणि अजित पवारांसारखा एक नेता महाराष्ट्रानं गमावला। श्रीनिवास पवार जे आहेत ते सुद्धा आता रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत। हे पवार कुटुंब नेहमीच काही जण त्यातले राजकारणात सक्रिय होते। महत्त्वाची 3 नावं आपल्या डोळ्यासमोर आणि मग पुढची पिढी। मात्र हे पवार कुटुंब नेहमीच वेगवेगळ्या व्यवसायात असताना एकत्र होतं। वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं त्यांनी एक आपला घट्ट असा कौटुंबिक पाया बांधून ठेवलेला होता आणि अजित पवार हे या कुटुंबातलं। सुनेत्रा पवार आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांचं दुःख खरं तर आपण समजू शकणार नाही। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या ठिकाणी बारामतीमध्ये दाखल झालेत। थोडं मागे या हो पार्थ पवार या ठिकाणी आपल्या आईला सावरताना रेकॉर्ड करू नका, सगळे कॅमेरा खाली करा। विनंती आहे आपल्याला मी विनंती केली आहे, करू नका। प्रायव्हेट मोमेंट प्लीज असं नाही बोललो आपल्याला। पतीला गमावण्याचं दुःख खरं तर कोणीही या ठिकाणी समजू शकणार नाही। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे त्यांना आधार देताना या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील आणि पार्थ पवार। तुम्ही प्लीज हे बंद करा। काय करताय? मोबाईल बंद करा। मोबाईल बंद करा, सांगा ना सगळ्यांना। थोडंफार सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। बारामतीमधले ही जी धावपट्टी आहे त्याच ठिकाणी अजित पवारांचं विमान उतरणार होतं, मात्र दुर्दैवानं त्या विमानाला अपघात झाला आणि महाराष्ट्रानं एक उमदं नेतृत्व गमावलं। त्याच ठिकाणी आता सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांचं विमान लँड झालेलं आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासाठी हे दुःख। आज संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अधिवेशनासाठी म्हणून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये होत्या। त्याच वेळेला ही दुर्दैवीची बातमी या ठिकाणी धडकली। प्रफुल्ल पटेल हे देखील आता दाखल झालेत, म्हणजे दादांच्या सोबत अगदी सुरुवातीपासून असलेले प्रफुल्ल पटेल ते देखील दिल्लीमधून आता या ठिकाणी दाखल झाले आहेत। अजित पवारांची ही अकाली एक्झिट पवार कुटुंबासाठी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण करून गेली आहे। श्रीनिवास पवार आणि इतर पवार कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झाले।